नमस्कार. तुम्ही माझ्यासोबत पाहता आता हा केळीचा खोडवा आहे. सुरूच्या केळी निघून गेले. एक 2-3% फक्त माल शिल्लक आहे, कारण ही लागण उन्हाळ्यातली होती, एप्रिलमधली. त्यामुळं झाडांचं शॉर्टेज थोडं जास्त झालं होतं, मर थोडी जास्त झाली. तर मग जे रोप लेट लावण्यात गेले तर त्यांना आत्ता त्यांचा माल हार्वेस्टिंगवर व्हायला आला, कारण आपलं जे सीझनचा माल होता तो सगळा एक सोबत निघून गेलाय. तर आत्ता असं जो एखादा अर्ध जे झाड लेट लावलं होतं ते आता लेट हार्वेस्टिंगला आलंय. आणि आता आपल्याला केळ्याचा बाग धरायचा आहे, तर 2-2 पानं ठेवले, 2-2 एका झाडाला 2-2च पानं ठेवले. कारण 2-2 पानं ठेवले का ते काय होतं, ज्या झाडांमधलं जास्त अन्नरस असतं ते दुसऱ्या याला येतं. आपले जे खालून जे रोप ठेवणार आहे आपण पाहू शकतो. आता ह्या कमीत कमी 5-6 सगळ्यांना फुटवे फुटलेले आहेत. प्रत्येक झाडाला 5-6 फुटवे आहेत. तर आपण काय केलेलं आहे, यांचे फक्त वरती 2च पानं ठेवलेले आहेत. एका केळीच्या झाडाला 2 पानं. फक्त ज्या केळीला अजून केळ हार्वेस्ट नाही झाले त्याचीच पानं आपण फक्त ठेवलेले आहे. बाकीचे ज्यांचे केळ हार्वेस्टिंग होऊन गेले त्यांना फक्त 2च पानं ठेवले. आणि प्रत्येक ओळीमध्ये आपण एक वळ स्वच्छ केली आणि शेजारच्या लाईनीमध्ये आपण सगळा तो पाला कापलेला तो एकाच ओळीमध्ये टाकला. या ओळीमध्ये पाला, ही वळ स्वच्छ ठेवली, परत ह्या ओळीमध्ये पाला टाकला आणि ही ओळ स्वच्छ ठेवली. असं का करायचं, कारण एक ओळ स्वच्छ असते, आपल्याला विंचू काट्याला पण आपण सावध राहतो. आणि ते आता हा जो पाला आहे तो इथं ठेवला म्हणजे हा कंपोस्ट होऊन जातो, याचं खत होऊन जातं केळीच्या झाडांना. आणि हा पण एक्सपर्ट क्वालिटीचा माल राहिलेला आहे मागं. हे जे झाडं आहेत, हा जो माल हार्वेस्टिंगचा राहिलेला आहे, तर हा याचे लेट लावण्यात गेलता. आपला ॲव्हरेजली तुम्हाला सांगतो, कमीत कमी एक घड आपला 30 ते 32 किलोचं एक ॲव्हरेज निघलंय. मिडल आपण 30 पकडून चालायचं, जास्त 32 ते 30-35 पर्यंत गेलता, पण एक आपण ॲव्हरेज 30 पर्यंत धरून चालायचं. तुम्ही पाहू शकता. साईज पण मस्त आहे. केळीची लागवड करीत असताना जून-जुलैच्या पुढं ते डिसेंबरपर्यंत याच महिन्यात लागवड करा. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, फार तर फार डिसेंबर. थंडीत पण लई खूप नको आहे, कारण थंडीत आल्यामुळं झाडं शॉकमध्ये जातात, त्यांना एवढं गारवा सहन नाही होत. आणि जानेवारीच्या पुढं ते जूनपर्यंत जास्त ऊन असल्या कारणानं झाडं डायरेक्ट मर होतात. कारण हा जो प्लॉट आहे त्यामध्ये खूप झाडं मर झाली. 100 झाडांना कमीत कमी 15 ते 20 झाडं मर झाले होते. आणि आपला हा कंप्लीट 2 एकराचा प्लॉट इथं मर झाल्यामुळं माल हार्वेस्टिंगला कमी जादा झाला. आणि प्रॉब्लेम येतो, कारण काय होतं, गाडी जी असती ती व्यापारी लोक येतात, ते एक खटी माल घेऊन जातात, पण नंतर शॉर्टिंगचा जो असतो तो त्याला कानगाड्या करतात, ते येते नाही. मग ते म्हणते आम्हालाच माल पोच करा, हे करा. अशा अडचणीला सामोरं जाण्यापेक्षा आपण आधीच सावध राहिलेलं बरं.